मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या एक GRबाबत। कारण GR आलेला आहे महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात जे नोंदणीय सगळे जीवित बांधकाम कामगार आहेत यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। कारण भांडी बर्तन किचन सेटचे जे गृहोपयोगी वस्तूसंच आहे त्याचा वाटप सध्याला बंद आहे, मात्र लवकरच सुरू होणार आहे। त्याच्यासोबतच एक आनंदाची बातमी हे आहे मित्रांनो, जेवढे आपले महाराष्ट्रातील सगळे बांधकाम कामगार आहेत जे की यांची प्रोफाईल ॲक्टिव्ह आहेत अशा बांधकाम कामगारांना इसेन्शियल किट म्हणजे अत्यावश्यक संच मिळणार आहे, ज्यालाच आपण पेटी संच असं म्हणतो। ते आता महाराष्ट्रातील सगळे बांधकाम कामगारांना मिळणार आहेत। इथं आपण स्क्रीनवरती पाहू शकता 18 जून 2025 ला एक GR आलेला आहे मित्रांनो। इथं पाहू शकता 18 जून 2025 ला GR आला। या GRमध्ये इथं वरी आपण स्क्रीनवरती पाहू शकता महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदित पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच म्हणजे इसेन्शियल किट पुरविण्याच्या सुधारित योजनेत शासन मान्यता देण्याबाबत। तर मित्रांनो, हे शासन निर्णय आलेला आहे 18 जून 2025 ला। याची सविस्तर माहिती अशी आहे, आपण इथे स्क्रीनवरती पाहू शकता। जे बांधकाम कामगारांना पहिले जे पेटी वाटप दिले जात होतं, पेटीचा वाटप केले जात होतं, त्या योजनेमध्ये आता बदल करण्यात आलेला आहे। 2017च्या पहिले GR होता, त्या GRमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहे मित्रांनो। इथे स्क्रीनवरती आपण पाहू शकता मंडळातील पात्र बांधकाम कामगारांना पुराव्याच्या अत्यावश्यक वस्तूसंच इसेन्शियल किटमध्ये खालील वस्तूंचा समावेश असावा। पहिले मित्रांनो फक्त 7च वस्तू भेटत होते कामगारांना, आता मात्र 10 वस्तू झालेली आहेत आणि 10 कोणकोणते महत्त्वाचे वस्तू आहेत ते आपण स्क्रीनवरती पाहू शकता आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकता। नंबर 1 ला पत्र्याची पेटी भेटणार आहे मित्रांनो, प्लॅस्टिकची चटाई भेटणार आहे, धान्य साठवण कोठी क्षमता 25 किलो भेटणार आहे एक, आणि धान्य साठवण कोठी क्षमता 22 किलोची एक, म्हणजे तुम्हाला 2 कोटी भेटणार आहेत। जे बॉक्स जे की स्टीलची बॉक्स असतील त्याच्यामध्ये आपण धान्य साठवून ठेवू शकतो 25 किलो आणि 22 किलो। आणि पहिले मित्रांनो जशी पेटी भेटत होती तशी एक पेटी भेटणार आहे, प्लास्टिकची चटाई भेटणार आहे आणि धान्य साठवणसाठी 2 कोटी भेटणार आहेत मित्रांनो। त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहे। पहिले धान्य कोटी जे मिळत नव्हती ती आता मिळणार आहेत 2। त्याच्यानंतर आता स्क्रीनवरती पाहू शकता बेडशीट भेटणार आहे, चादर भेटणार आहेत आणि ब्लँकेट सुद्धा इथं भेटणार आहेत मित्रांनो। इथे स्क्रीनवरती पाहू शकता। त्याच्यानंतर साखर ठेवण्याचा डब्बा भेटणार आहे मित्रांनो 1 किलोचा। त्याच्यानंतर इथं पहा चहा पावडर ठेवण्याचा डब्बा भेटणार आहे, म्हणजे जे आपण चहाला पत्ती ठेवतो, पत्ती जे राहते चहाची ते आपण ठेवण्यासाठी डब्बा भेटणार आहे, ते अर्धा किलोचा भेटणार आहे आणि साखरचा डब्बा 1 किलोचा भेटणार आहे। त्याच्यानंतर इथं आपण पाहू शकता महत्त्वाचं आणि लास्टचं जे गिफ्ट आहे मित्रांनो, ते जे वस्तू आहे इथं पाहू शकता वॉटर प्युरिफायर भेटणार आहे मित्रांनो 18 लिटरचा, म्हणजे आपल्याला आता पाणी फिल्टर करून प्यायचं आहे असं महाराष्ट्र शासनाचं सांगणे आहे। आणि हे जे वॉटर प्युरिफायर इथं आपण पाहू शकता 18 लिटरचा भेटणार आहे आणि ते जबरदस्त क्वालिटीचा भेटणार आहे मित्रांनो। पहिले हे जेवढे फक्त 7च वस्तू पहिले दिले जात होते, जसे की पेटी, चटाई, टिफिन डब्बा, टॉर्च आणि त्याच्यामध्ये एक नेट भेटत होती, जाळी भेटत होती आणि जे सेफ्टी किट आहे ते भेटत होती, शूज भेटत होते। आता मात्र मित्रांनो 10 वस्तूचा समावेश करण्यात आलेला आहे। हे 10 वस्तू समावेश करून आणि ते जे पहिलेचे जे 7 वस्तू होते ते 7 आणि हे 10 एकूण 17 वस्तू आता भेटणार आहेत मित्रांनो बांधकाम कामगारांना। आणि आपण आताच आपली प्रोफाईल ॲक्टिव्ह करून ठेवा, कारण हे जे वाटप आहे याचा वाटपाचा कार्यक्रम दिवाळीच्या अगोदर होण्याची शक्यता आहे मित्रांनो। कारण GR आलेला आहे, आता एक कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात येईल। कंपनीला दिल्यानंतर याची जी अंमलबजावणी आहे मित्रांनो, याची जे इसेन्शियल किटचं वाटप जे आहे मित्रांनो दिवाळीच्या समोर करण्यात येईल असे आपल्याला पाहायला भेटत आहे मित्रांनो। तर ही होती छोटीशी माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच कळवा। माहिती चांगली वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।